कंत्राटी वीज कामगारांच्या संयुक्त कृती समितीने कामगारांच्या मागण्यांसाठी 28 फेब्रुवारीपासून 2 दिवस तर 5 मार्चपासून बेमुदत कामबंदची हाक दिली आहे। कामगार आयुक्तांच्या उपस्थितीत कामगार संघटना वतीने कंपन्यांची सोमवारी झालेली बैठक निष्फळ ठरली। त्यामुळे मंगळवारपासून कंत्राटी कामगार संपावर गेले आहेत। महावितरण, महानिर्मिती, महापारेषण या सरकारी वीज कंपन्यांमध्ये सुमारे 42,000 कंत्राटी कामगार वर्षानुवर्ष कंत्राटी म्हणूनच सेवा देत आहेत। त्यांना स्थायी करण्याच्या मागणीसाठी वेळोवेळी आंदोलन झाले, परंतु आश्वासनापलीकडे काही मिळाले नाही। त्यामुळे कंत्राटी कामगार संतप्त झाले आहेत। आज मंगळवारी चंद्रपूर महावितरण कार्यालयासमोर तसेच चंद्रपूर महाऔष्णिक वीज केंद्रातील मेजर गेट समोर कंत्राटी वीज कामगारांच्या संयुक्त कृती समितीने आंदोलन केले। तिन्ही वीज कंपन्यातील रिक्त पदांवर कंत्राटी कामगारांना सामावून घ्या, कंत्राटी कर्मचारी स्थायी होईपर्यंत येथे नियमित पदभरती करू नका, कंत्राटी कामगारांच्या एकूण पगारात 1 एप्रिलपासून 30% वाढ करा, मनोज रानडे समितीच्या अहवालातील शिफारशीची तातडीने अंमलबजावणी करा, कंत्राटी कामगारांना वयाच्या 60 वर्षापर्यंत कंत्राटदार विरहित शाश्वत रोजगार द्या, कंत्राटी कर्मचाऱ्यांना स्थायी प्रमाणे समान काम समान वेतन द्या। या प्रमुख मागण्यांना घेऊन कंत्राटी वीज कामगार संपावर गेले आहेत। या आंदोलनानंतरही मागण्या मान्य केल्या नाही तर 5 मार्चपासून कंत्राटी कामगार बेमुदत संपावर जाणार असल्याची माहिती वीज कामगारांनी दिली। कंत्राटी कामगार आहे त्यांचे स्वास्थ्य रोजगार आणि जसे त्यांना कमी वेतनामध्ये फारचं काम करून घेते, म्हणजे महावितरण कंपनी हा राज्यव्यापी आंदोलन निर्मितीमध्ये आहे, पारेषणमध्ये आहे आणि वितरणमध्ये सुद्धा चालू आहे। यामध्ये कसं कंत्राटी कामगाराचे भरपूर शोषण केले जाते, कमी पगारामध्ये त्यांना भरपूर काम करून घेते त्यांच्यापासून। तर आम्ही जसं मागे आम्ही पत्रव्यवहार केला होता, त्या पत्रव्यवहारामध्ये जे ऊर्जा मंत्री साहेब देवेंद्र फडणवीस साहेबांनी का बा हरियाणा पॅटर्न राबवा म्हणून महाराष्ट्रामध्ये त्यांनी आदेश दिला, परंतु हे प्रशासन त्यांच्या आदेशाचे पालन न करता हे म्हणजे परस्पर आमचे शारीरिक छळच करत आहे, शोषण केल्यावानीच करत आहे। तर त्यामुळे जे आमचे मागण्या जे आहे याकरिता आम्ही धरणे आंदोलनासाठी बसले आहे। आता आमचे असे पूर्ण 6 टप्पे होते, त्यामधील बाकी 4 टप्पे यशस्वीरित्या पार पडले आणि आता हा जो संप आहे आमच्या 2 दिवसीय संप असल्यामुळे, धरणे आंदोलन असल्यामुळे आणि याच्यानंतरही मागण्या पूर्ण न झाल्यास बेमुदत 5 मार्चपासून बेमुदत काम बंद आंदोलन राहील पूर्ण राज्यभरात आणि निर्मिती, वितरण, पारेषण या तिन्ही कंपनीमधील सर्व कंत्राटी कामगार हे बेमुदत काम बंद आंदोलन करतील। आंदोलनाचा हा 5वा टप्पा असून हा संप चंद्रपूरमध्येच नाही तर महाराष्ट्रामध्ये वितरण, पारेषण आणि निर्मिती या तीनही कंपनीच्या कंत्राटी कामगाराचा संप आहे। आज 28 आणि 29ला 48 तासाचा 2 दिवसाचा बेमुदत संप आहे। या 2 दिवसाच्या संपानंतरही महाजनको व्यवस्थापन शासनानं दखल घेतली नाही तर याच्यानंतर 5 मार्चपासून पूर्ण राज्यामध्ये हा बेमुदत संप होईल, याची दखल शासनाने घेतली पाहिजे।